हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण टोटल इथं 15 घेतलेला आहे. रुंदी आपण टोटल इथं 11 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत 10.5 इंचावर आपल्याला इथे एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डिझाईन आपल्याला इथं चौकोनी गळ्यावर बनवायचा आहे म्हणून आपण चौकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती गळा आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसवरती अस्तर जे आहे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, कपडा गोळा होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण टीप मारून घ्यायचा आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगनं इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाउजचा जो आतला कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आतला जो कपडा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे कट जे आहे मारून घेतलेले आहेत. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपण ब्लाउजच्या साईडला पण आपण इथं टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो कापड आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर पूर्ण साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून इथं टीप मारून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स मारून घेऊया. तर बघू शकता फिनिशिंगनं आपण ब्लाउजचा जो गळा आहे तो तयार केलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावरती डिझाईन बनवायला घ्यायचं आहे आपल्याला. इथं डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउजचा जो बॉर्डर होता ते घेतलेला आहे आपण इथं.
पॅच तयार करणार आहोत गळ्याला लावण्यासाठी। काटाच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे आतल्या साईडला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तुमच्याकडे पण असा छोटासा काट वगैरे राहिला असेल तर असं चौकोनी गळ्यावर डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। खूप सुंदर दिसेल आणि तुमच्या ब्लाउजला हा डिझाईन नवीन लुक देईल। एका साईडला जो कपडा आहे आपण आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं कपडा जे आहे आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत। तर गळ्यासाठी सुंदर असं आपण इथं पॅच जे आहे तयार केलेलं आहे। अशा प्रकारे पट्टी आपण इथं काटाची बघू शकता किती सुंदर वाटत आहे। त्यानंतर आपल्याला इथे फ्लावर बनवायचा आहे। फ्लावर बनवण्यासाठी ब्लाउजचा कपडा कट करून घेतलेला आहे 3.5 इंचाचा। याला उलट्या साईडनं फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण टिप जे आहे मारून घेतलेल्या आहे। आता ह्या पट्टीला आपण इथं पलटून घ्यायचं आहे म्हणजे ओपन करून घ्यायचा हा पट्टी। तर बघू शकता अशा व्हिडिओमध्ये तुम्ही पट्टीला आपण इथं ओपन करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं फ्लावर बनवायचं आहे। सुई दोरा घ्यायचा आहे आपल्याला। सुई दोऱ्याने अशा प्रकारे कापडाला एक एक करून टाके मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथं। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसा बनवलेला आहे। तर सुई दोऱ्याने अशा प्रकारे आपण इथं फ्लावर जे बनवलेला आहे तो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्याच्यावरती आपण इथं टिप मारून घेऊया। तुम्ही पण असा फ्लावर बनवा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे मी। तुमच्या ब्लाउजला आणि साडीला नवीन लुक देईल हा फ्लावर। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खूप सुंदर फ्लावर आपला इथं तयार झालेला आहे। जो आपण गळ्यासाठी बनवलेला जे बॉर्डर आहे आपल्याला इथं पूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे गळ्याला अगदी चिटकून हा बॉर्डर तुम्हाला लावायचा आहे। बघू शकता खालच्या साईडला आपण इथं कट करून आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आपल्याला बॉर्डर। अशा प्रकारे आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे। बघू शकता गळ्याला किती सुंदर वाटत आहे। एका साईडला आपण इथं लावून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे बॉर्डर जे आहे लावून घेऊया। तुम्हाला जर डेली यूजसाठी ब्लाउज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा। बघू शकता किती सुंदर वाटत आहे। आपण ब्लाउजचाच इथं काट वापरलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजला लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करून ह्याच्यावरती दोरी ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा याच्यावरती। दुसऱ्या लटकनला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं 3 वेळा फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला। तर बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार केलेलं आहे ब्लाउजच्या गळ्याला लावण्यासाठी। आता वरच्या साईडला लावून घ्यायचं आपल्याला दोन्ही लटकन। तर एकीकडे आपण इथं लावून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण लावून घ्यायचं आहे। बघू शकता लटकन जे आपण इथं गळ्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं फ्लावर बनवलेलं आहे ते आपल्याला ब्लाउजच्या खालच्या साईडला इथं लावून घ्यायचं आहे। बघू शकता सुई दोऱ्याने अशा प्रकारे अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे म्हणजे आपला फ्लावर जे अगदी व्यवस्थित सेट झाला पाहिजे। तर बघू शकता अशा प्रकारे गाठ मारून घेऊया। ब्लाउजचा गळा जो आहे अजून उठून दिसण्यासाठी आपण इथं फ्लावरवरती एक बटन लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर वाटेल। बघू शकता त्यानंतर आपण इथं वरचं जे लटकन बनवलेलं आपण इथं नॉट बांधून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असं आपला डिझाईन जे तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर वाटत आहे। अगदी छोट्याशा काठापासून हा ब्लाउज डिझाईन आपण इथं बनवलेला आहे। तुम्हाला पण डेली यूजसाठी ब्लाउज जर शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। बऱ्याच बायकांना रोज घालण्यासाठी ब्लाउज शिवून घ्यायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर वाटत आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर कसा वाटला आजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा,
जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.